जाऊया. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि आम्ही चाललोय गणपतीसाठी गावाला. आणि आता आमची ट्रेन पोचली आहे पनवेल स्टेशनला. वसईवरून आमचा प्रवास चालू होतो आहे रत्नागिरीपर्यंत. आणि वसईला थोडं दाखवायला मिळालं नाही जास्त. वसईला काय दाखवण्यासारखं आहे नाही. आम्ही वसईवरून म्हणून आलो कारण एक ॲडव्हान्टेज आहे की आम्हाला सुपरफास्ट ट्रेन भेटतात. मग आम्ही डायरेक्ट पनवेल टू रत्नागिरी, बस एवढीच आहे. फास्ट ट्रेन आहे. पण आजचा डब्बा आम्हाला बरोबर नाही मिळाला, थोडासा जुना मिळाला. हा जुना डबा भेटला, थोडंसं बरोबर मिळालं. पण ठीक आहे, आराम के साथ जातो, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आता आम्ही पनवेलला आहे. गणपतीला जाण्याची गर्दी तुम्ही बघितलीच असेल. खूप अशी गर्दी आहे. आणि आता आपला प्रवास आपण वसई रोड ते रत्नागिरी स्टार्ट करूया. तर आत्ता गांधीधाम ट्रेन आलेली आहे आणि जनरलमध्ये खूप गर्दी आहे. तर बघूया लोकांना चढायला मिळतं की नाही. ह्याच्या पाठून जी ट्रेन येणार आहे ती माझी आहे. तर थोडीशी भूक लागली होती म्हणून मग थोडीशी छोटी मोठी भूक भागवण्यासाठी पेरू कापला आणि असंच थोडंसं पेरू खात खात आम्ही पुढची जर्नी स्टार्ट केली. गुड मॉर्निंग कोकणामध्ये सर्वांचं स्वागत आहे. सकाळ झालेली आहे. रत्नागिरी स्टेशन आलेलं आहे आणि तुम्ही उतरणाऱ्यांची गर्दी बघू शकता. मला तर असं वाटतं की पूर्ण डब्बा रत्नागिरीलाच खाली होतोय की काय, पण खूप उतरणारे आहेत रत्नागिरीमध्ये. रत्नागिरी स्टेशनला पोचलो आहे आणि गाडी थोडी लेटच होती. 7:30 वाजले आहेत आणि 6:50चा टायमिंग होता गाडीचा, पण लेट आली आहे. रत्नागिरी स्टेशन छान गणपती भक्तांसाठी सजवलेलं आहे आणि पथक लावलेलं आहे. पथक म्हणजे आणि आता घरी जाऊया. बस फक्त लालपरीचा प्रवास परी 7 वाजले आणि सकाळच्या 7 वाजले. 7:30 वाजले. जाऊया. रस्त्याने चाललो आहे. आमच्या गावची बस येणार आहे. रात्री काही दाखवायला मिळालं नाही कारण झोपून गेलो. असं वाटलं की कामाचा थकवा होता ट्रेनमध्येच काढला. तर आपल्या गावची बस येते, त्या बसने आता लालपरीने आपण जाऊया. पण हा रोड भरपूर खूप चांगला गेला आहे. पहिला चांगला नव्हता, पण आता चालत जायला बरं वाटतं. हे आहे रत्नागिरीचा रेल्वे स्टेशन, म्हणजे बाहेरचा रेल्वे स्टेशन जिथे बसेस थांबतात. आणि तुम्ही गर्दी बघू शकता. मुंबईकरांची पूर्ण गर्दी इकडे झालेली आहे आणि सगळे बससाठी उभे आहेत.
फायनली आम्हाला बस मिळाली आहे आणि ती ही लालपरी आणि पूर्ण खाली. तर ही आमच्या गावची बस आहे, त्याच्यामुळे गर्दी खूप कमी आहे आणि प्रत्येकजण आम्ही विंडो सीटवरती बसलो आहे. आणि लालपरीचं तिकीटही आता खूप कमी झालं आहे आणि त्याच्यामुळे ही मला घरपोच मिळणारी, म्हणजे घरपोच मी जाणार आहे. माझ्या घराच्याच वरती बस थांबते आणि तिथून मी घरी जाणार आहे. हे आहे माझं सुंदर असं गाव. शेती लागलेली आहे आणि ही आहे नदी आमच्या गावची. इथे आम्ही कपडे धुवायला येतो आणि ही आहे आमची विहीर. इथून आम्हाला घरपोच पाणी पोचतं. आणि ह्या छोट्या छोट्या वळणांवरती हे काका कसे मस्त असे गाडी चालवत नेतात. खूप छोटे रस्ते आहेत तरी ही बस खूप छान अशी चालवत घेऊन जातात. आणि हीच आहे आमच्या लालपरीची आणि कोकणची शान. आता आमचा स्टॉप आलेला आहे, उतरतो आहे आता आम्ही. आणि ह्याच्यानंतर आम्ही आमच्या घरचा लॉग दाखवणार आहे. हा लॉग आता इथेच संपवतो आहे. भेटूया नवीन एका लॉगमध्ये लवकरच. आतासाठी बाय बाय.